शुभ सकाळ मित्रांनो, मी जी दुपारे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आणि आपण आहेत आता मंडल इथे. काल रात्री स्टे केलं होतं आणि आज आपण मॉर्निंगला निघतोय. 8 वाजलेले आहेत आणि सगळेजण रेडी पण झाले आहेत. चला आता वरती जाऊयात, नाश्ता करूयात. आणि आज आपण चाललोय बद्रीनाथ इथे. चला, नाश्ता चालू आहे सगळ्यांचा. कांदा पोहे आणि पराठे आहेत नाश्त्यात. चला तर मित्रांनो, नाश्ता करून घेऊयात. मित्रांनो, पोहे झालेले आहेत आणि आता कॉफी आलेली. पराठे पण सुंदर आहेत. आणि आपल्या सोबत आहेत स्वप्नील. आता हर हर महादेव. हर महादेव. हर हर महादेव. जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हार. गावदेवीचा विजय असो. चला कॉफी पिऊया. बॅग लोड करून घेऊयात आता वर कॅरियरवर. मित्रांनो, आता पोचलेले जोशी मठ इथे. तर आम्ही आता चाललोय मंदिराच्या दिशेकडे. तर मंदिर तुम्हाला दिसतंय आणि मंदिराचं स्ट्रक्चर बघा, सेम केदारनाथ आणि तुंगनाथ सारखं दिसतंय. मित्रांनो, आता पोचलेलं आहे मंदिराच्या इथे. मस्त वाटतंय. चला तर आतमध्ये जाऊयात आता. मित्रांनो, हा मंदिर परिसर बघू शकता तुम्ही कसं आहे. आणि मंदिरची रचना पण सुंदर आहे अशी. या परिसर भक्तांची गर्दी खूपच कमी आहे. आणि इकडे ही माउंटेन रेंज. दर्शन खूप सुंदर झालं. आता थोड्याच वेळात निघूयात आपण, कारण की पुढे पण थोडं 2-3 स्टॉप घ्यायचेत आपल्याला. सो चला निघूयात. पोचवले आता गाडीजवळ. चला आता जाऊयात. मंडळी बघा, बाजू वाले आपने किसी ने कलेक्ट नहीं किया, आप ही बचे थे. राजगिराचा लाडू खातात मंडळी. द्या द्या जरा साईड द्या. संकेत दादाजी, तुम्हाला काय बोलायचंय? सुंदर मंदिर असं. चला आता डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप बद्रीनाथ. मित्रांनो, आता एक स्पॉटला उतरलेलो आहे. त्या स्पॉटचं नाव आहे हनुमान चट्टी. तिथे हनुमंतरायाचं दर्शन घेऊयात. तर सगळीजण उतरलेले. गाडी तिथे उभी आहे आणि हा व्ह्यू बघा. आणि इकडे अशी लाईन लागली. इथे मंदिर आहे. एक्सक्यूज मी, आगे रुकेंगे यार, यहाँ पे कुछ व्यवस्था नहीं है, पण आगे रुकेंगे, यहाँ पे बैठेंगे. इथे मंदिर आहे. चला लाईन मध्ये लागूया. मित्रांनो, दर्शन झालेलं आहे आपलं. सुंदर असं वाटत होतं, प्रसन्न वातावरण आतमधलं. तिला रस्ते माहिती काय? नाही, तिथे जेव्हा भीमाला गर्व जाता त्याच्या शक्तीवर, तेव्हा तो त्याचा गर्व बजरंगबलींनी तोडला. म्हणजे त्यांची जी शेपूट होती ती जमिनीवर होती ठेवलेली, तर त्याला ती ओलांडताना तो भीम अटकतो की त्याची शेपूट तुमची बाजूला घ्या. तर तो हनुमानजी वानराच्या रूपात असतात, वृद्ध वानराच्या रूपात बसलेला असतात. आणि नंतर भीमाला त्याचा गर्व झाला असं शक्तीचा, तर तो उचलायला जातो तर त्याला उचलत नाही. नंतर त्याला भीम शरण जातो आणि हनुमानजी प्रकट होऊन त्याला दर्शन देतात आणि त्याचा तिथेही गर्व समाप्त होतो. तर हा आहे इथला इतिहास. मी ऐकलंच, दादाने आपल्याला थोडंसं माहिती दिली. जागेचं नाव आहे तशी प्लेस, लोकेशन हनुमान चट्टी. हनुमान चट्टी नाव आहे. तर जेव्हा पण तुम्ही इकडून बद्रीनाथला जाल तर इथे नक्की व्हिजिट करा. चला आता बसमध्ये जाऊयात, बसूयात. मित्रांनो, आता पोचलेले आहेत बद्रीनाथ इथे. आणि आपण रूम साठी आता बघतोय. आणि पाऊस पण चालू झालेला आहे. इथे बघू शकता मी. हे बघा सर चालू. आणि तो माउंटेन दिसतो का तिकडचा,
त्याच्या पलीकडून केदारनाथ आहे. केदारनाथ हो केदारनाथ आहे पलीकडून. सो किती ऑलमोस्ट 150 किलोमीटर असेल तिथून, जे तिकडून ट्रेक करा इम्पॉसिबल होती. हो असं आहे. चला आता रूम बघूया. स्टे भेटलेले आहे आता मित्रांनो, आणि तुम्हाला आता रूम दाखवतोय मी कशी आहे. आणि एम्बियन्स बघा ती भारी आहे. आणि ही आपली रूम आहे 102. आणि इथे एक बेड आहे आणि आपण तिघेजण आहेत एका बेडवर. दादा आहे इथे. ओके ओके रूम थोडी काय. इकडे वॉशरूम आहे, गिझर आहे. चला सर आता बघूयात, स्नान करूयात आणि मग बघूयात बद्रीनाथचं दर्शन कसं करायचं. मित्रांनो आता चाललेलं आहे आपले बद्रीनाथ इथे मंदिराच्या इथे जवळ. तिथं गरम पाण्याचं कुंड आहे, तिथं आपण स्नान करूयात. आणि आपल्यासोबत आहे एवढी पब्लिक. हॅलो गाईज, सगळे गारडले चेंबलेत जरा मक्क्यासारखे. आणि थंडी खूप लागते, भरमसाठ थंडी आहे. आणि टेम्परेचर आहे 6 डिग्री सेल्सिअस. आणि खूप खतरनाक काम चालू आहे इकडे. तर दिसते तर कोण. चला चला जाऊया, स्नानच करूया. थंडीचा वातावरण. दादा किती डिग्री सेल्सिअस आहे? गेले 7 वर गेले 7. 6-7 वर आहे. आणि आणि रात्रीपर्यंत थंडी आहे. रात्रीपर्यंत बर्फ पडणार आहे 100%. आणि वातावरण बघा तुम्ही फक्त. लेट्स गो लेट्स गो. मायनस मध्ये जाण्यात थोडंच बाकी आहे. आणि सगळे कुडकुडून वाट लागणार आहे. आणि माझी वाट लागली थोडी थोडी बघू शकतो चेहऱ्यावर. इथे मित्रांनो स्नान केलं मगाशीच, खूप बरं वाटतंय. आणि या कुंडाचं नाव आहे तप्तकुंड. आणि आपण 4 धाम कंप्लीट केले की इथं स्नान करायचं असतं. आणि इथं स्नान केल्यावर पूर्ण पेन निघून जातो शरीरातून, असं असतं. मला खरंच खूपच बरं वाटतंय आता. पूर्ण असे पायाशी दुखत होते, चावत होते, पूर्ण बरे झाले होता. एनर्जी आल्या अंगावर. मित्रांनो आता मंदिरासमोर आहे मी, बघू शकतात. लाईन बघितली, खूपच लाईन आहे मित्रांनो. चला मित्रांनो दर्शन झालेलं आहे आता सुंदर प्रकारे. असं खूप बरं वाटलं. आतमध्ये खूप प्रसन्न वातावरण आहे आणि प्राचीन अशा मूर्त्या आहेत वाटतंय. बघा गर्दी खूपच आहे. केदारनाथ पेक्षा इथं गर्दी जास्त आहे, कारण की आता केदारनाथ थोडं बंद झालं आय थिंक. सो त्यामुळे सगळी गर्दी आता इकडे येत चालले. चला निघत आता. मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आणि आपण चाललोय परत हॉटेलच्या दिशेने. आणि आपल्यासोबत सगळे दादा लोक आहेत. आणि सुंदर असं जेवण झालं, अपेक्षेपेक्षा चांगलं झालं. आणि दर्शन पण खूपच सुंदर झालं. मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून. बाय.